आणि मी 2016-17 साधारणपणे मार्केटला ट्रॅकिंग करतो आहे. माझी इन्व्हेस्टमेंट पण असते मार्केटमध्ये. तर असं समजतं की बुवा माझ्या नॉलेजप्रमाणे मार्केट जेव्हा जेव्हा काही युद्धजन्य परिस्थिती होते जगामध्ये, त्यावेळेस मार्केट तुटतं 10%, 15%, 8% अशा परिस्थितीत मार्केट खाली जात असते आणि आपण ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून त्या टायमाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक चांगला चान्स आपण मिस करू शकतो आहे. तर मला असं सांगायचं आहे की बघा, आज पण मार्केट 1.63% खाली गेलेलं आहे. आपण जर 5 दिवसांचा ग्राफ बघितला तर 2.78% मार्केट खाली आहे. तेच 1 महिन्यापासून ज्यांनी ट्रॅक करत आहेत तर ते 8% मार्केट खाली आहे. म्हणजे साधारणपणे निफ्टीत 8% खाली आहे, म्हणजे चांगला चान्स आहे. तुमच्याकडे जर कधी ₹100 असतील तर तुम्ही आज 50, 60, ₹70 इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे. हळूहळू थोडे थोडे वाढवू शकतो आपण आणि त्याचा आपल्याला लाँग टर्ममध्ये चांगला फायदा मिळू शकतो आहे. आणि म्युच्युअल फंड वगैरे ह्या गोष्टींनुसार जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे रिस्क पण कमी होऊन जाते आणि रिटर्नचे चान्सेस पण बऱ्यापैकी वाढून जातात. लाँग टर्ममध्ये मार्केट 100% ग्रोथ देतं आणि देतंच, कारण लाँग टर्ममध्ये गेल्या 25 वर्षापासून जेव्हापासून निफ्टी स्टार्ट झालेली आहे, 30 वर्ष झाले साधारणपणे. 30 वर्षात ती आज 30,000च्या 23,000च्या आसपास आहे. तर पुढेही ती ग्रोथच करणार असते. फक्त एवढंच असतं की आपल्याला पेशन्स ठेवायचे असतात आणि मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. तर माझं असं सजेशन आहे की आता ज्यांच्याकडे थोडीफार परिस्थिती असेल ते आत्ता इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि अजून काही मार्केट पडलं तर तेव्हा पण करू शकता. मार्केट एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही की इथून खाली जाईल किती किंवा इथून उद्या वरती जाईल, हे कोणीच सांगू शकत नाही. कोणी प्रिडिक्शन पण करू शकत नाही. तर आपलं काम आहे की आपल्याला लाँग टर्ममध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे, भविष्यासाठी करायचे आहे. तर आपण ते करू शकतो आहे. इन म्युच्युअल फंडमध्ये करा. तुम्हाला शेअर्स मार्केटमधली चांगली माहिती असेल तर तुम्ही काही निवडक शेअर्स लार्ज कॅप वगैरे पण घेऊ शकताय. पण त्यात रिस्क थोडी वाढून जाते. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आपली कमी होऊन जाते, कारण मॅनेजर्स असतात म्युच्युअल फंडचे, जे का चांगले शिक्षित मॅनेजर असतात, तर ते आपला पैसा चांगल्या ठिकाणी लावून आपल्याला चांगलं बेनिफिट्स देऊ शकतात लाँग टर्ममध्ये. त्यामुळे तिकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, काय तुम्हाला वाटतं आहे आणि तुमच्याकडे काय इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल तर तुम्ही तशी इन्व्हेस्टमेंट करू शकताय. आणि मला लाईक, फॉलो आणि शेअर करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू व्हेरी मच.